आनंद आपण या ठिकाणी लुटताय. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्यासाठी या ठिकाणी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे की आपला सहभाग या स्पर्धेमध्ये आपलं सहकार्य हे खूप मोलाचं आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. गेम इज ऑन. आजच्या दिवसाची शेवटची लढत अर्थातच लखन भोईर या ठिकाणी बाईचा इशारा येतोय. पंचांचा पहिला चेंडू यष्टी रक्षकाला मात्र चेंडू चकावतोय आणि जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. पण टीजेटी विरुद्ध एसके मोबाईल्स या दोन संघादरम्यानची आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतोय. बऱ्यापैकी चित्र स्पष्ट नक्कीच या ठिकाणी करणारा हा सामना. गोलंदाज लखन भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॉलच बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर. केवळ 2 क्षेत्ररक्षक राहण्याची मुभा आणि एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन रिझर्व मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी या मैदानावरती दाखवली जाते गोलंदाज लखन भोईरच्या माध्यमातून. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज लाला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र वकार आणि लाला ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी. यावेळेला मात्र पॅडलाईनला चेंडू केला आहे. कमालीचा फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये. निखिल येतात जेलच्या खाली आणि इथून मात्र परतावा लागेल. पहिला फलंदाज लाला बॅक टू द पॅव्हिलियन. एसके मोबाईल्स विरुद्ध टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली या दोन संघादरम्यानची लढत आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत एंटर कॉलनी प्रीमियर लीग 2022 पर्व दुसऱ्या दिवसाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. बरेचसे उलटफेर करणारा आजचा हा दिवस मात्र ICPL क्रिकेट स्पर्धांमध्ये राहिला. लेट सुरेंदर सिंग 11 हा संघ मात्र क्वालिफाय झालाय सेमीफायनलसाठी. त्यानंतर मात्र नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिला एक अतिशय रोमांचक सामना या ठिकाणी नक्कीच गमावला. तो अर्थातच 2 चेंडूमध्ये एका धावेची गरज होती आणि दोनही चेंडू निर्धाव फेकले गेले गोलंदाजच्या माध्यमातून. काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला गेला. गोलंदाज लखन भोईर. अनुभव आहे या गोलंदाजाकडे बऱ्याचशा सामन्यांचा. ग्रामीण क्रिकेटचा हा नक्कीच अ मॅन विथ अ गोल्डन आर्म यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूचे होते संघता. बबुल भगत संघनायक या संघाचे संघ नेतृत्व करत असताना आपण टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली हा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धीम्या गतीने चेंडू फेकला होता. इट्स ऑफ द बॅट पंचांचा इशारा येतोय आणि चेंडू मात्र जातोय तो घोषांती क्षेत्रात अर्थात डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल आणि या सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या 3 धावा धावफलकावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. 2 ताकदवर संघ आपण एकमेकांसमोर पाहतोय. एकीकडे एसके मोबाईल्स तर त्याच्या समवेत मात्र आपण पाहतोय टीजेटी स्पोर्ट्स. खऱ्या अर्थानं अमरजी ठाकूर साहेब यांनी पुरस्कृत केलेला टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली हा संघ आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिद्धी करवले या ठिकाणी झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईकचा मानकरी ठरणारा अर्थातच संघनायक अमित भगत यावेळेस मात्र आपल्याला बबूल या संघाचं संघ नेतृत्व करताना जरूर पाहायला मिळतं. एसके मोबाईल संघाचा जर विचार केला तर वसीमजी शेख साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ एसके मोबाईल. मिस्टर जावला संघनायक आहेत. या संघाच्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी नक्कीच समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. त्या बिनबाद 4 धावा. गोल्डन षटकाची सांगता नक्कीच केली जाते मित्रांनो. गोल्डन षटक अर्थातच ज्या षटकामध्ये 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा येतात अशा षटकाला गोल्डन षटक संबोधलं जातं आणि या गोल्डन षटकाची सांगता इथे मात्र गोलंदाज पहिलं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं अर्थातच लखन भोईर यानं मात्र या गोल्डन षटकाची सांगता केली. नवीन गोलंदाज अर्थातच राजा या ठिकाणी सज्ज होत आहेत आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन. दोनही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मस्ट विन सिच्युएशन या ठिकाणी एसके मोबाईल संघासाठी, कारण या अगोदरचा सामना गमावला होता एसके मोबाईल संघानं. 18 चेंडू 18 धावांची गरज असताना तो सामना मात्र गमावला होता. परंतु सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 47 धावा उभारल्या गेल्या होत्या याच संघाच्या माध्यमातून. अवधी आपल्याला दिला गेलाय अर्धा तास. 30 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. 5 षटकांचा हा सामना आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मात्र बिनबाद ही जरी जमेची बाजू असली तरी 4 धावा ही थोडीशी कमकुवत सुरुवात आहे एसके मोबाईल संघासाठी. इथून मात्र कमबॅक केला जाणार का? अमरजी ठाकूर ज्यांनी पुरस्कृत केलेला टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली हा संघ
या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला, नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, फ्लॅट बॅटेड षटकार. 6 धावांचा या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. षटकार आलाय वाईड लॉंग ऑफ, रिझर्व मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पेटूचं हे षटक या ठिकाणी सुरू आहे. एक क्षेत्ररक्षक जरूर एक्स्ट्रा यावेळेला 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळेल, कारण P1च्या षटकामध्ये 2 आणि P2च्या षटकामध्ये एकूण 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर राहण्याची मुभा. परंतु इथे मात्र आक्रमण केलंय. स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं. फलंदाज संतोषच्या वाईटमधनं आलेला घणाघाती प्रहार, अर्थातच षटकार. नाबाद 7 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज संतोष. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळाचा भानच दाखवला गेला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जरूर तैनात 38 सर्कलला. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं हा क्षेत्ररक्षक उभा होता. परंतु एक धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जाते. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. स्ट्राईक मात्र रोटेट होईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावत आहे. धाव फलकावरती धावा येत आहेत. या एका धावेच्या बरोबरीनं 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. स्विंग अँड मिस या प्रकारची परिस्थिती यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. मग सिंगल ह्या देखील तितक्याच महत्वाच्या असतात. सुरुवात पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलेल्या षटकारानं मात्र संघाला कुठेतरी उभारी देण्याचं काम केलंय. यावेळेस क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. इथून मात्र परतावं लागेल. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर फलंदाजी करणाऱ्या SK मोबाईल्स संघाचा वकार. बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली विरुद्ध SK मोबाईल्स कळंबोली या दोन संघादरम्यानची आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतोय. नाणेफेकीचं कौल जिंकलाय TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय ते SK मोबाईल्स संघासाठी. SK मोबाईल संघाचा जर विचार केला तर हा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. 3 सामने आतापर्यंत खेळलेत SK मोबाईल्स संघानं. आजच्या दिवसभराचा जर विचार केला तर हा दुसरा सामना नक्कीच खेळला जातोय SK मोबाईल संघाच्या माध्यमातून. या अगोदरचा सामना गमावला होता, त्यामुळे हा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तो SK मोबाईल संघासाठी पुन्हा एकदा शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी चेंडूची लाईन पाहिली, उंची पाहिली, इम्पॅक्ट पाहिला आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला. इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. उंची होती या चेंडूमध्ये. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज राजाच्या हातामध्ये षटक क्रमांक 2 या ठिकाणी सोपवले गेले. जो निर्णय घेतला गेला होता पहिल्या षटकामध्ये, या निर्णयाला साजेसा खेळ नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून झाला. ज्या ठिकाणी गोलंदाज लखन भोईर सारखं प्रभावी अस्त्र या ठिकाणी काढलं गेलं, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला आणि त्या गोलंदाजानं मात्र प्रभावित करून टाकणारी गोलंदाजी या मैदानावरती दाखवली. परंतु बबूल बघा यावेळेला मात्र खूप चांगलं यष्टीरक्षण दाखवलं जात आहे. अंतिम चेंडू देखील फेकला जातोय निर्धाव. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होते समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर फलंदाजी करणारे SK मोबाईल संघाची धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 12 धावा. तर 12 रन्स ऑन द बोर्ड. प्रतिषटक 6च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 12 धावा धाव फलकावरती उभारल्या गेल्यात. परंतु इथून मात्र तुम्हाला आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल. ॲज अ 12th मॅन तबरेज सिद्दीकी आमच्या समोर जुळले गेले. एकेकाळचा वेगवान तेच तर्राज गोलंदाज. परंतु या संघामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे. कदाचित महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये या खेळाडूला नक्कीच प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केला जाईल. पण तो कालचा जो कॉम्बिनेशन आहे ते कालचं कॉम्बिनेशन या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं काल तबरेज सिद्दीकी उपलब्ध नव्हते, आज संघासमोर जुळले गेलेत. परंतु जे विनिंग कॉम्बिनेशन आहे ते विनिंग कॉम्बिनेशन मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी TJT रोडपाली कळंबोली संघाच्या संघनायकांना मात्र नक्कीच केला आहे. बबूल भगत लीड करतायत संघाला. आणि याच क्रिकेट हंगामाचा जर विचार केला तर सिद्धी करवले या ठिकाणी झालेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, ग्रामीण क्रिकेट स्पर्धांमध्ये या खेळाडूला 2 व्हीलर बाईकनं सन्मानित केलं गेलं होतं. यावेळेला मात्र ऑन साईड रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडूची उचल होईल, परत फेकी होईल, तोपर्यंत मात्र धाव एकवटली जाते 1 धाव फलकावरती आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावत आहे. धाव फलकावरती धावा येत आहेत 2 गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा पाचारण केले गेले. गोलंदाज अर्थातच आघाडीचा गोलंदाज, अ मॅन विथ अ गोल्डन आर्म, अर्थातच गोलंदाज लखन भोईर. अनुभव आहे लखन भोईरकडे. हॅलो नाही की सर, इथं टुर्नामेंट करतोय. हा करतोय.
तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला. बोला ना सर. तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. पहा तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना थोडीशी पडझड नक्कीच एसके मोबाईल संघाची आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. सामना महत्वपूर्ण आहे परंतु रेग्युलर इंटरव्हलला विकेट प्राप्त केले जातात आणि हेच कारण आहे. लखन भोईरला मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक हाताळत असताना पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज लखन भोईर. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, जमिनी लगतचा फटका अलॉंग द कार्पेट. चेंडूला मात्र डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडूची उचल होईल, परत फेकी होईल, तोपर्यंत मात्र या ठिकाणी धावफलकावरती धावा अंकित केल्या जातात. एकेरी दुहेरी धावेनं या ठिकाणी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न हा एसके मोबाईल संघाच्या माध्यमातून जरूर केला जातो. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर 14 धावा धावफलकावरती. पण इथून एखादा मोठा फटका येणं अपेक्षित आहे. अनूप यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत, ज्या अनूपना या पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र तब्बल 5 षटकाराच्या मदतीनं एक जबरदस्त खेळी साकारली होती. परंतु इथे मात्र पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय. बिग विकेट, बिग ब्लो, इथून मात्र परतावं लागेल. अनूप तिवारी बॅक टू द पेव्हिलियन. मोठी शिकार जाळ्यामध्ये. पण चुकीचा निर्णय, पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडलाय फलंदाज आणि फलंदाज मात्र गमावला जातोय. पहा थोडासा मानसिक दडपण आहे एसके मोबाईल संघावरती. कमालीचा खेळ आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला गेला होता. सकाळच्या सत्रामध्ये मात्र खूप चांगला कमालीचा खेळ या खेळाडूंना दाखवला, परंतु इथे पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडलाय फलंदाज. सांघिक यश मात्र या षटकामध्ये मिळतंय. पण ज्या उद्देशानं गोलंदाज लखन भोईरला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं त्या प्रकारची गोलंदाजी मात्र यावेळेस मैदानावरती साकारत असताना सुमित यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येत आहेत आणि इथे मात्र बॅलन्स करत असताना रिले कॅच आपल्याला पाहायला मिळते. कमालीचं क्षेत्ररक्षण टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली या संघाकडून. तब्बल 5वा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर जात असताना जवळपास निम्मा संघ गारद झालाय तो एसके मोबाईल्स या संघाचा. एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र बॅकफुटला ढकलला गेलाय ते एसके मोबाईल्स स्पोर्ट्स कळंबोली या संघाला. टीम हडल, टीम मीटिंग यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये उत्साह जल्लोष मात्र पाहायला मिळतोय. टीजेटी स्पोर्ट्स दमखम दाखवला जातोय, गोलंदाजीचा दमखम दाखवला जातोय, क्षेत्ररक्षणाचा आणि विनिंग कॉम्बिनेशनचा हा संघ मात्र पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. जयघोष या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषामध्ये मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोशानं हा संघ मात्र सज्ज होतोय. आयोजक समिती या ठिकाणी नक्कीच यायचं आहे. ऑब्जेक्ट केला गेलाय या ठिकाणी. प्लीज बबुल पेशन्स स्कूल. तर आयोजक आपण दादू यायचं आहे, आपण दादू देखील यायचं आहे, जमीरबाई यायचं आहे. तर या ठिकाणी आयोजकांनी मात्र निर्णय घेतलाय 2 धावांची पेनल्टी. पहा, एक जो खेळाडू बाद होतो तो बाउंड्री लाईन क्रॉस करण्या अगोदर नवीन खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये एंटर करणं, दिस इज द रूल. हा रूल आहे. तुमचा बाद होणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला तरी देखील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नव्हता. ही समय सूचकता मात्र संघनायकानं ओळखली. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. पहा, 2 धावांची पेनल्टी आहे. जी टोटल टार्गेट सेट केला जाईल त्यामधून 2 धावा मायनस केल्या जातील. इथून स्कोर कार्ड कॅरी फॉरवर्ड केला जाईल, परंतु जो टार्गेट असेल तो टार्गेट 2 धावांनी कमी केला जाईल. नाही नंतर बाद में टोटल जी धावसंख्या उभारली जाईल त्यातून 2 धावा मायनस करून तुम्हाला नवीन टार्गेट दिलं जाईल. टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली आपण लक्ष द्यायचं आहे. 2 धावांची पेनल्टी प्रतिस्पर्धी संघाला आहे. जो टार्गेट असेल तो 2 धावाने मायनस करून तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दिला जाईल.
तर या ठिकाणी गोलंदाज ऋतिकच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. ऋतिक गोलंदाज आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक चौथा षटक घेऊन 3 षटकांचा खेळ झालाय. लखन मात्र आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर. तर अमरजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक आलंय सौरभ या क्षेत्ररक्षकाला, ज्यांना हा झेल टिपला गेला. रिले कॅच होता, कारण बॉडी बॅलन्स करत असताना झेल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पकडला, त्यानंतर चेंडू थ्रू द एअर फेकला आणि नेक्स्ट फिल्डरनं येऊन तो कॅच मात्र कंप्लीट केला, ज्याला रिले कॅच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि तो रिले कॅच घेणारा सौरभ अर्थातच सन्नाटा निकनेम आहे, याला मात्र तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय अमरजी ठाकूर साहेब यांच्याकडनं. या ठिकाणी नवीन फलंदाज विजेंदर, तर विजेंदरनं झेल पकडलाय, माफ करा. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ललित ऑन स्ट्राईक असतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज सुमित. थोडासा संघ अडचणीमध्ये, आघाडीचे 6 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. गोलंदाज ऋतिक वेगवान, ते सर्रास गोलंदाजी. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा मात्र या ठिकाणी होतोय. वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त खांद्यांचा वापर, परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र कुठेतरी हरपलं गेलंय. अवांतर चेंडू आहे, अवांतर धावसंख्येनं का होईना एसके मोबाईल संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलकावरती धावा येत आहेत. आघाडीचे 6 फलंदाज गमावल्यानंतर 16 धावा धावफलकावर. यावेळेला दिव्या गतीने चेंडू फेकला गेलाय. कदाचित एकंदर रिॲक्शन जी आपण गोलंदाजाची पाहिली, कदाचित बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू असणार आहे. यष्टी रक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. संपूर्ण क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू. तर या ठिकाणी ऋतिक साठी मात्र पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक नीरज यांच्याकडनं. नक्कीच हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. विकेट हॅट्रिकची संधी, विकेट हॅट्रिक या मैदानावरती केली जाणार का? यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. यष्टी रक्षकाकडून होते चूक आणि चेंडू मात्र जातोय. इट्स ऑफ द बॅट, पंच इशारा करतायत. इट्स 1 डिक्लेअर. स्ट्राईक मात्र चेंज होईल. सिंगल धावफलकावरती आलेत, पण सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये हे मात्र ओळखलंय टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघानं. काय कमालीचा खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाचा. जर आपण विचार केला, कालच्या दिवसभरामध्ये एक सामना खेळला, तो सामना जिंकलाय. या सामन्यामध्ये मात्र भक्कम स्थितीमध्ये हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यानंतर मात्र घेतला गेलेला जो निर्णय आहे, या निर्णयाला सार्थ गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडू अडवला जातोय. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळालं, मात्र कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाही आहे. पण एक नवी ऊर्जा जणू संचारली आहे या प्रत्येक खेळाडूमध्ये. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर मात्र अतिशय ऑन द टोज, प्रत्येक खेळाडू मात्र ऑन द टोज आहे. आणि यष्टीरक्षकाचा जर आपण विचार केला, स्वतः संघनायक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तिथून मात्र आपल्या गोलंदाजाला योग्य ते मार्गदर्शन यष्ट्यांच्या मागून दिलं जातंय. कारण क्षेत्ररक्षणाचा मी म्हणेन की केंद्रबिंदू हा जरूर मानला जातोय. यावेळेस सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सरळ निघतोय. पंचांकडे अचलभूत नजरेनं जरूर पाहिलं जात आहे, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. इट्स अ लीगल डिलिव्हरी. चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगत आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. पण आघाडीचे 6 फलंदाज गमावलेत. तळातील फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. फारशी संधी या खेळाडूंना मिळत नाही, परंतु ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला मात्र संघ हा नक्कीच अडचणीत असतो. यावेळेस शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जेलच्या खाली येतोय आणि कमालीचा जेल इथे मात्र टिपला जातोय. काय जज केलाय या कॅचला, तर नक्कीच कॉटन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या संपूर्ण दिवसभरातील हा दुसरा कॉटन बोल्ड आपण नक्कीच पाहिला आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. हा 7वा फलंदाज गमावलाय तो एसके मोबाईल स्पोर्ट्स कळंबोली संघानं. नवीन फलंदाज, धावा संख्या धाव फलकावरती 17 धावा. आघाडीचे 7 फलंदाज या ठिकाणी मात्र गमावले गेलेत. तर गोलंदाज मात्र या ठिकाणी विजेंद्रने कमालीचा झेल टिपला होता. अगदी मी म्हणेन की त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा होता, परंतु काय कमालीचा जज केला होता. चेंडू झेल मात्र टिपला होता. एक महत्वपूर्ण झेल होता या सामन्यातील
आणि त्याच गोलंदाज विजेंद्रवरती यावेळेस मात्र विश्वास दर्शवला गेला आहे. पहिल्या सत्रातील 5वं शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाज विजेंद्र सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवरती. बिल्डिंग गेट कडला गोलंदाजीचा मारा करेल. समोर असेल तो एसके मोबाईल संघाचा कर्णधार अर्थातच जियाउल हक जावला. एकोणीस धावा संख्येचा टार्गेट सेट केला जाईल. त्यातून मात्र 2 धावा मायनस केल्या जातील कारण पॅनलाइज केलं गेलंय या संघाला. एक फलंदाज बाद झाल्यानंतर तो बाउंड्री लाईन क्रॉस करणे अगोदर नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. हा नियम आहे क्रिकेटचा. यावेळेला मात्र पावलांचा वापर आहे. थोडासा फुटवर्क वापरला जात आहे. धाव घेण्याचा मानस होता फलंदाजाचा. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. एक धाव फलकावरती नक्कीच अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकतोय. फलकावरती धावा येतात. 7 गडी बाद 18 धावा धावफलकावरती. संघनायक जियाउल हक जावला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येत आहेत. इथे मात्र जेल सुटतोय आणि दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील सफल ठरतोय. प्रयत्न होता मैदानावरती जियाउल हक अर्थातच जावला याचा, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आल्या 2. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावतोय धावफलकावरती. 7 गडी बाद 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज विजेंद्र पावलांचा वापर. डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. मात्र शरीरापासून चेंडू दूर ठेवला जातोय आणि याचे परिणाम पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू. तर हा अवांतर चेंडू मात्र संघाला घेऊन जातोय. 7 गडी बाद 21च्या घरात. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. आजच्या दिवसातील अंतिम लढत. उद्या मात्र क्रिकेटचा थरार पाहायला विसरू नका मित्रांनो. ICPL 2022 पर्व दुसरे. उद्या मात्र क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवणारच. 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल आणि त्याचबरोबर लीग स्टेज मधील तब्बल 3 सामने उद्या मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतील. उद्या स्पष्ट होईल चित्र. कोण जाणार या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये, कोणते 4 संघ क्वालिफाय करतील या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये, हे चित्र मात्र उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळेल या क्रिकेट स्पर्धांचा अंतिम सामना अर्थातच ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना. गोलंदाज यावेळेला मात्र लोअर फुलटॉपचा चेंडू होता. गरंगाळात चेंडू जातोय मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक. किमान या ठिकाणी एकाच मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधनं येणार का? होय, क्षमता आहे फलंदाजामध्ये. तो फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला जाणार का? फटका जरूर आला बॅटमधून, मात्र एलिव्हेशन नाही आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोनला. मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं संघाची धावा संख्या मात्र जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटच्या काही चेंडूंचा खेळ येणं बाकी. तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया 2 षटकार फलंदाजच्या बॅटमधनं येणार का? इथून मात्र संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाणार का? परंतु डीप मिड ऑफला मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केले जाते. इट्स 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. आघाडीचे 7 फलंदाज गमावले. सुरुवातीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र सुरू असलेली पडझड जी पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गोलंदाज लखन भोईरचं. काय कमालीचा स्पेल या मैदानावरती साकारला गेला. इथे मात्र पावलांचा वापर. सरळ चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. खेळाचा पूर्वार्ध होतोय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत 25. लक्ष आहे धावांचं विजयासाठी 26, परंतु 2 धावांची पॅनल्टी मायनस करून 24 कंपल्सरी धावा तुम्हाला मात्र धावफलकावरती बनवाव्या लागतील TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाला. 25 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. पॅनल्टीच्या 2 धावा मायनस केल्या जातील. नवीन टार्गेट असेल 23 धावा आणि विजयासाठी 24 धावांचं लक्ष. तर खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी नक्कीच सुरू होईल आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जोडल्या जाऊयात मायक्रोफोन वरती राष्ट्रभाषा हिंदीतून आकाश गुप्ता.
सुबह में ऐसा हो चुका है, अंदर नहीं आने का, जब तक खड़े रहो ना बाहर। अंपायर ने वार्निंग भी दिया था। और मालूम है ना? अब वो अंपायर आओ बोलता था गुप्ता 30 जी, सेकंदाच्या अब आत वो हात क्या मध्ये करेगा पाहिजे. बैट्समैन, 15 टेंशन सेकंद. रन नहीं आ गया अंदर। अरे पान दे ना तिथं. झूठा काय के लिए आकाश करता है पांडे. बे? हाँ आकाश पांडे हाँ 437821972202 तर पाणी नाही का? कपलं पाणी अरे आयोजक पाणी मंगाव उष्टा केलाय. त्याच्यात पण तोंड घातलं. काय माहिती का बसलो ना घेऊन एक गुट मला दे एक गुट मला दे एक गुट मला बोला मला कमेंट करते 2 मिनिटं मला एक गुट पिऊ दे. अरे पाणीच नाही. आणि नाही कसं सांगू हे उष्ट आहे लोकांना सांगू वैतागले मी. पिऊन टाका आणि संपवून टाकणार. तर या ठिकाणी चला सामना सुरू करायचा. एस के मोबाईल्स फील्ड सेट करायची आपण, पण विजयासाठी 24 धावांचं लक्ष आहे. 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता टीजेडी पाणीच नाही. आता टीजेडी पण एका एका धावेला किती महत्व असतं हे अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. 2 चेंडू एका धावेची गरज होती आणि तो सामना मात्र गमवावा लागला फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि इथे 2 धावा मायनस केल्यात. 26 धावांचं लक्ष होतं, 2 धावा मायनस केल्यात. नवीन टार्गेट आहे 24 धावांचं. म्हणून मी आज नाही आलो. फंड होणारच होते 100% मला माहिती. पण टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली विरुद्ध एस के मोबाईल्स या दोन संघादरम्यानची लढत. पण सामना आठवावा लागेल तुम्हाला जो या अगोदरचा सामना झाला होता. एकंदर बॉडी लँग्वेज एस के मोबाईल संघाची जर आपण पाहिली तर थोडीशी डिसाळ बॉडी लँग्वेज आहे, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, नेव्हर गिव्ह अप. जे या अगोदरच्या संघानं दाखवून दिलं तो जज्बा, तो जुनून, ती क्षमता मात्र तुमच्यामध्ये देखील आहे आणि तसा खेळ या मैदानावरती करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नक्कीच याही सामन्यामध्ये रंगतदार सामना होणार यात मात्र शंका नाही. सर वर्षानुवर्ष ते हे जे सामना हारलेत मायरा स्पोर्ट्स, मला नाही वाटत की हे वर्षानुवर्ष विसरता येणार ते हारसाठी. क्रिकेट आहे, क्रिकेट चूक झाली आहे ते चूकला माफी नाही, कारण आकिबने जे चूक केली होती त्या चूकची भरपाई पूर्ण वर्षभर करावं लागेल, भोगावं लागेल तुम्हाला, तेच पूर्ण संपूर्ण संघाला. नक्कीच नक्कीच इट इज अ पार्ट ऑफ अ क्रिकेट. आकाश, मी म्हणेन इतकं सिरियसली घेण्याची आवश्यकता नाही आहे. सामना मैदानावरती सुरू होता, सामना मैदानावरती संपलाय. मैदानाच्या बाहेर मात्र तुम्ही रिलॅक्स राहणं, न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. मायरा 11 असो, एस के स्पोर्ट्स असो, टीजीटी स्पोर्ट्स असो किंवा कोणताही संघ असो, मी प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला सांगेन की जी चूक तुमच्याकडनं गेली त्याची पुनरावृत्ती भविष्यात होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. परंतु हार आणि जीत हा खेळाचा एक भाग आहे, तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सोडणं गरजेचं आहे. पण सर आता क्रिकेट फक्त क्रिकेटच्या नजरे नाही बघत, आता क्रिकेट इमोशन झालंय लोकांसाठी, एक इमोशन झालंय ते क्रिकेट. कुठं ना कुठं 2 ते 3 दिवस मनाला लागणारे ठेस, 2 ते 3 दिवस मैदानावर जेव्हा मॅची बघायला येतील तेव्हा त्यांच्या खेळाडूंना आपली चूक नेहमी दिसून येणार. नक्कीच या ठिकाणी पहा, चुका मैदानावरती होत असतात, परंतु या चुकांमधून शिकण्यासारखं बरंच काही असतं. मी म्हणेन की मायरा 11 संघ एक फायटर संघ आहे, नो डाऊट. खूप चांगला खेळ मायरा 11 संघानं या स्पर्धेमध्ये केला. संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने केली गेली होती. मी म्हणेन की येणाऱ्या भविष्यामध्ये मायरा 11 संघाला मात्र आपण या ठिकाणाहून आपल्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात. परंतु मित्रांनो, नेव्हर गिव्ह अप हा मंत्र मात्र तुम्ही जपा आणि या मंत्राच्या माध्यमातून ज्या चुका या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये झाल्या त्या येणाऱ्या भविष्यामध्ये होणार नाहीत अशी खुणगाठ आपल्या मनाशी बांधा आणि नव्या जोमानं, नव्या ताकदीनं पुन्हा एकदा नव्या उमेदीने मैदानावरती उतरा. विजय हा तुमचा असेल. बिल्कुल. चलिए ले चलते हैं इस मुकाबले के दूसरे सत्र की तरफ, जहां पर टीजीटी स्पोर्ट्स रोडपाली बनाम एसके मोबाइल स्पोर्ट्स दोनों टीमों के बीच चलता मुकाबला एक बार फिर एक और लो स्कोरिंग मुकाबला बीच मैदान के ऊपर चलता हुआ, जहां पर टीम एसके मोबाइल स्पोर्ट्स ने पेनल्टी को ध्यान में रखते हुए पेनल्टी लेकर मैच 23 रन बनाए और 24 रनों का टारगेट सेट किया है. 24 रन ऑन अ स्कोर बोर्ड सेट ऑफ अ टारगेट टीम टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली. पहली गेंद स्वप्निल की निकल करके के लिए पटकी हुई गेंद, गेंद इज द आउट ऑफ द पार्क इनटू द फैंस. 6 रनों के लिए बिग हिट, माइटी हिट आता हुआ निकल करके. तो 24 रनों में से ये 6 रनों का अंपायर पार कर लिया है. अनूप तिवारी का वो आउट होना कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट था इस मुकाबले का. अभी मैच में हूँ तो मैच खत्म होने के बाद मैं तुरंत आपको शाम को घर पे जाने के बाद लाजवाब बल्लेबाजी टीम टीजेटी की तरफ से, लाजवाब परफॉर्मेंस. पहले गेंदबाजी के माध्यम से रोक कर रखा, उसके बाद अब बल्लेबाजी क्रम में निखिल कड़के, द रायगढ़ राइजिंग स्टार के बंधु परेश कड़के के बंधु
निखिल कड़के इस वक्त बीच मैदान पर हल्ला बोलते हुए गेंदबाज स्वप्निल पर आते ही आली लहर केला कर इस प्रकार का स्ट्रोक जड़ दिया गेंद पेट्रोल पंप के पार 6 रनों के लिए। एक गेंद 6 रन स्कोर कार्ड पर 24 रनों का पीछा करने उतरी टीजेटी स्पोर्ट्स। आज के दिन में काफी सहयोग रहा, कड़क नियम को लेकर कल जहां 8 मुकाबले खेलने में मुश्किल हो गए थे, आज 9 मुकाबले इस मैदान पर पूरे किए गए। तो आज के दिन का ये आखिरी मुकाबला चलता हुआ मैदान के ऊपर निकल करके एक बार फिर हवा में गेंद कोई खिलाड़ी नहीं, 6 रन। ये आईवा कैच है, अंपायर थोड़ा सा कंफ्यूज जरूर है। ये आईवा कैच है, बिल्कुल 6 रन। अंपायर के चेहरे की मुस्कुराहट बताती हुई कि कहीं ना कहीं कंफ्यूजन था। कल के दिन में हमने इसी समय पे एक आईवा कैच देखा था, अल्पेश मस्के ने पकड़ा था, एक हाथों से स्पाइडरमैन की तरह खींच लिया था उस गेंद को, लेकिन आज वहां पर 2 हाथों से, हाथ में शायद फेविकॉल लगाया हुआ था। स्टेटस पे भी रखा था कल उन्होंने, मुझे थैंक यू भी बोला था। तो चलिए 2 गेंदे 2 बड़े प्रहार, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्वप्निल यादव का समाचार लेते हुए निखिल कड़के इस बार हल्के हाथों से खेला, दादा आएंगे गेंद के ऊपर, डॉट गेंद आती हुई पहली टीम टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कलम्बोली के लिए। लेकिन कब तक रोकेंगे इस बल्लेबाज को। दूसरे छोर पर एक घातक टेनिस क्रिकेट ग्रामीण का एक बढ़िया बल्लेबाज, एक बड़ा बल्लेबाज इंतजार कर रहा बल्लेबाजी का। तो एक बार फिर बिना टिकट के हवाई यात्रा, गेंद गई तारामंडल में, 4 रन। लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन निखिल कड़के, 3 छक्के अब तक जड़ चुके हैं। क्या चौथा छक्का जड़कर महेंद्र सिंह धोनी की स्टाइल में इस मुकाबले को खत्म करेंगे निखिल कड़के। निगाहें रखने होंगे, लेकिन काफी बढ़िया गेंदबाजी, कमबैक स्वप्निल के माध्यम से लाजवाब। यहां पर मौका है इस ओवर में समाप्त करने के लिए। सबसे फास्टेस्ट चेस इस प्रतियोगिता का क्या टीम टीजेटी रोडपाली अपने नाम करेगी? एक ओवर में इस मुकाबले को खत्म करने की कोशिश होगी। जी हाँ, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। सबसे फास्ट चेसिंग निखिल कड़के ने इस मुकाबले को समाप्त किया। थँक्यू म्हणता येईल आमच्या कमिटी मेंबर्स यांच्यातर्फे। वेळ वाचवल्याबद्दल। सर एक अजून सामना असतात तर कुठे ना कुठे झाला असता सर, नक्कीच ना। तर चला वळूया मॅन ऑफ द मॅच। तो बिल्कुल कॉन्ग्रेचुलेशन द टीम टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली। बाईकची चावी आहे निखिल गडकेला, आदिल भाई रुपये 500, अमर भाई रुपये 1000, निखिल गडके। तर चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया। जमीर भाई आपल्यास विनंती असेल